ते भाजी रेडी झालेली आहे. सगळेजण टेस्ट करणार आहोत. इकडे आई आहे, प्रांजल. आज आहे आमच्या घरी ओल्या काजूच्या गराची भाजी. गावावरून आलेला नवीन स्टॉक काजूचा, मोठ्या साईजचं घर आहे. बघू शकता तुम्ही, हातावरती घेऊन केवढा घर वाटतं बघा. तुम्ही सुद्धा अशी आपल्याकडून काजूचे घर ऑर्डर करून भाजी बनवू शकता आणि सगळेजण खूप खुश होतील घरचे. तर हे आहेत काजूचे घर, अख्खा घर आहे. इकडे बघताय साईज केवढी मोठी आहे, 7 नंबरची साईज आहे. आणि हे गावावरून आजच सकाळी आलेत आणि आज आम्हाला ह्याच्या काही ऑर्डरसुद्धा आलेल्या आहेत. तर त्या उद्या डिस्पॅच होतील आणि तुम्ही आपल्याकडून असे काजूचे घर मागवू शकता. तर हे सध्या 5 किलोचं आहे पहिला लॉट. आता जसजशी काढ सुरू होईल तसं तसं काजूचं घर आणखीन येत राहील. टोमॅटो कटिंग करून घेतो. कदनो, तुझ्या आवडीची भाजी बनणार आहे. कुठली? बघ कुठली आहे ती. आवडतं का तुला? अजून तुला? मला आवडतं. मग असे त्याने खाल्ले दुपारी आल्या तेव्हापासून. कच्चे घर मस्त लागतात ना. हा स्पेशल भाजी आहे घरी. जास्त काही कोणाची गरज नाही, म्हणजे पाण्यात भिजले नसे. पाण्यात फुगत थोडा टाइम ठेवलं तरी पण सुटतात. पाण्यात भिजत ठेवले पण थोडा थांबायला लागेल. हे काम होईपर्यंत बाकीचं तयारी सगळी होते. म्हणजे बॅकग्राऊंडला तयारी असलं की पटकन घातलं की आपलं झालं. बघितले कांदा टाकायचा वाटलेला. फोडणी बघा कसं तेल सुटते ना, म्हणजे फोडणी व्यवस्थित बसली आपली. बस आता यावेळेस आपण ॲड करणार आहोत ते बटाटा. हां, इकडे आता बटाटा ॲड केला. तर या साईडला बघताय आईने काजूचे घर घातलेलेच होते ह्याच्यामध्ये फायनली. आणि जबरदस्त असा त्याला कलर पण येतोय, पाणी सुटलंय. आता पाणी ॲड केलंय हवं तेवढ्या अंदाजाने. आणि आता बटाटा वगैरे शिजणार आहे. हे जे काजूचे घर आहेत ना, ते ओले काजूचे घर शिजल्यानंतर असे प्रेस केल्यावरती एकदम मस्त मऊसूद असतात. किती भारी वाटते. ही या वर्षीचा नवा आहे, म्हणजे कच्चा खाल्ला होता, भाजीचा नवा हाच आहे. आता तुम्ही सुद्धा अशी आपल्याकडून काजूचे घर ऑर्डर करून भाजी बनवू शकता आणि सगळेजण खूप खुश होतील घरचे. ते भाजी रेडी झालेली आहे. सगळेजण टेस्ट करणार आहोत. इकडे आई आहे, प्रांजल. जेवणातला बेत आहे. इकडे सुकट आहे, केवड्याच्या ह्याच्यामध्ये केलेली, ते सकाळी केलेली काजूच्या घराची भाजी. या अल्टिमेट.